च्या आतमध्ये मोठी शिवलिंग, ह्या ज्या ऐतिहासिक जुन्या गोष्टी आहेत याचं पावित्र्य राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करा गाईज. पण आपल्याला एक अंदाज बांधतो. माळा नव्हते तिथले जुने दगड किल्ल्यांनी पूर्णतः जपणूक केली, तर ती गोष्ट जशी आहे तशी ठेवण्याचा प्रयत्न लागू होईल आपल्यापासून. हर हर महादेव गाईज. क्लीन करता येतच नाही. मंदिराची जी एंट्री आहे ती आहे इथून समोर. हे गाईज, मॉर्निंग. फायनली तो टाइम आलेला आहे आणि आम्ही निघालो तिकडे. कुठे आता बघूयात आपण लवकरच. सूर्यदेवांचे दर्शन करून आपण निघालोय. इथून सातारा क्रॉस करून साताऱ्यामध्ये आपण अजंठा चौकातून खाली अमरलक्ष्मी रोडवरून जातोय. रहमतपूर रोडला नाही जायचं, तिथून आपण देगाव रोड पकडतोय. देगाव गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक रोड क्रॉस करून मेन रोडला आल्यानंतर ऑटो स्टँड आहे, रिक्षा स्टॉप आहे. तिथून राईट घेतल्यानंतर आपण मेन रोडला लागणार आहोत पाटेश्वरच्या. इथे तुम्हाला डोंगर दिसेल, समजून जावा तुम्ही पोहोचलात. हर हर महादेव गाईज. सो अगदीच लोकेशनच्या जवळ पोचलोय आम्ही. इकडे जिजू, मामा आणि सँडी, आणि ही अशी लोकेशन आहे. आता खाली आम्ही पायथ्याशी, म्हणजे आता कसं असणार आहे काय आहे वरती ते आपण बघूयातच आणि एक्सप्लोअर करूयात. जेवढं जमेल तेवढं तुम्हाला आम्ही शोकेस करतो. चलो भेटूयात. सो आता आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि निघालो आम्ही. हा असा स्लोप आहे, गाडी इकडे लावलेली आहे, पार्क केली आणि थोडी मजा. असा स्लोप आहे. सो माझा दरवेळेचा डायलॉग असा की जास्त स्टंट करू नका. इकडे प्रिकॉशन साठी काहीच नाहीये, बट स्टील तरी त्या टाईपमध्ये म्हणजे तुम्ही सेफली इथे रोमिंग करू शकता. इकडे मेन रोड स्लोप वरती आहे. इकडे दाखवतो मी, एक मिनिट. असा स्लोप आहे, पूर्ण असा रोड करण्यात आलाय आणि इथे थोडा कमी निमुळता रोड चालू होतो या साईड. शे दगडींचं जे एरिया आहे त्या पद्धतीने, म्हणजे नॅचरली जे बनलेलं आहे त्या पद्धतीचंच आहे. थोडस होय, एवढंच चढलोय तर थोडस असं हा होते. सँडी द फिटनेस यूट्यूबर आणि इंस्टाग्रामर आज आपल्यासोबत जॉईन झालेत, आणि आपला मामा आणि जिजू. इकडे इथं झाड आलेले दगडावरती, हे असं पूर्ण आहे. इकडे इकडे जिजू आहेत. हे असं गेटचा एरिया यांनी बनवला सेफ्टीसाठी, फेन्सिंग केलेलं आहे आणि हा एरिया आहे असा. सो थोडासा पल्ला पार केलाय आपण. ह्या गेट पासून इथे आलोय. सँडीचे शूट्स चालू आहेत इकडे बॅक साईडला. इकडे असं आहे. आपण एक मिनिट मी वरती जातो. गणेशजी इथे सगळ्यात पहिली दगडावरती शिवलिंग. चिरे दगड आहेत, चिरा असतात ज्या ब्रिजसाठी किल्ल्यांसाठी वापरल्या जातात, त्या इथं अशा आहेत.
आणि त्या साईडला आहे आपलं भगवं वादळ. तर फायनली गाईज आपण पोहोचलोय पाटेश्वर. जो एरिया आपण सिलेक्ट केलेला तिथे अगदी जवळ पोचलोय इथं. आता बघूयात काय आहे. आणि इथे आहे छोटस म्हणजे तळा टाईप असं बनवलेलं आहे, जलकुंड म्हणू शकतो आपण. ते पण दगडी बांधकामामधूनच म्हणजे त्याच अवशेषांमधून बनवले. आणि खाली कमळ, जे ओरिजिनल कमळ असतं ना, ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. किती मोठा एरिया घेतलाय, साधारणतः 6-7 फुटाचं एक कमळ आहे पूर्ण. आणि खाली पाण्यामधलं जे हे असतात, प्लांट्स असतात, वृक्ष असतात, शेवाळ, ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये पाण्याच्या आहेत. हे पावसाळ्यामध्ये होपफुली भरत असावं असा एक अंदाज आहे. तिथे पांढरे पांढरे लाईन दिसते पूर्ण त्या एरियात. याला सुद्धा पूर्ण कव्हर केलेलं आहे फेन्स करून एरिया. आणि इथे तुम्ही आल्यानंतर इथं परमहंस श्री सद्गुरू गोविंदानंद मठ असं आहे इथं छोटासा. नंदींचे दर्शन झाले, जिथे दगडामध्ये त्या नंदींना कोरलं गेलं होतं. आणि हनुमानांना सुद्धा त्याच पद्धतीने करण्यात आलंय. आणि या साईडला ही गुफा आहे, गुफासारखा एरिया आहे. आणि याच्या आतमध्ये मोठी शिवलिंग. ह्या ज्या ऐतिहासिक जुन्या गोष्टी आहेत याचं पावित्र्य राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करा गाईज. अशा गोष्टी खरंच बघायला नाही, करायला सुद्धा जमणार नाहीत येणाऱ्या काही वर्षामध्ये. म्हणजे ही जी घडवलेली आहे लिंग, शंकरांचं, शंभूंचं जे लिंग घडवलं गेलेलं आहे त्याची काही तोडच नाही आहे. अक्षरशः म्हणजे अनगिनत एक्सपिरियन्स असणार आहे हा. तुम्ही जर आल्यानंतर तुम्ही हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तिथून ह्या साईडला हे जे पाण्याचं कुंड आहे तिथूनच या सगळ्या गुफांमध्ये, सगळ्या कुंडांमध्ये पिंडींचं काम केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे. या इथे सुद्धा पिंडच आहेत पूर्णतः. एका दगडावरती असे खूप सारे वेगवेगळे संकेत आहेत. सांकेतिक दृष्टीने हे बनवलं असावं असा एक अंदाज आहे. आणि इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण सुद्धा आल्यानंतर मेंटेन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. इथे सुद्धा ते उजव्या साईडला कुंड दिसतंय. या कुंडांमधून, जलकुंडांमधून जे मेन टाकं आहे, छोटंसं पाण्याचा जो एरिया आहे, त्या एरियामधून प्रत्येक गुफेमध्ये, प्रत्येक पिंडींचं जे आत्ता आपण पाहिलं त्याच्यामध्ये सप्लाय केलं गेलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला कसं बनवलं असेल, घडवलं असेल, काय रिझन असतील ह्याच्यामागे कळायला काहीच मार्ग नाही आहे काहीच. आणि हे प्रत्येक देवाचं असं वेगवेगळं असं एक मूर्तीचं बनवलं गेलेलं आहे. आता मला एक्झॅक्टली सांगता नाही येणार आहे कोणत्या देवींच्या किंवा कोणत्या देवांच्या त्या मूर्ती घडवल्या गेलेल्या आहेत. आणि या साईडला ही जी मोठी पिंड आहे त्या साईडला जसं मी म्हटलं तसं हे कुंड आहे, ज्याचं पाणी म्हणजे जे आपण लिंगावरती वाहणार आहे ते पाणी त्या छोट्याशा टाक्यामध्ये, कुंडामध्ये, कोपऱ्यात जो एरिया आहे त्याच्यामध्ये राहणार आहे. एवढा मोठा आहे. आणि हे जे फळ आहे त्याला धोतराचं फळ म्हणतात, जे शंकरांना खूप प्रिय होतं. या मंदिराचे सुद्धा दर्शन घेणार आहोत आपण. आणि तोपर्यंत इकडे या मंदिरामध्ये एक नंदींचं असं एक घडवलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये नंदी आणि दुसरा एक असा चेहरा दिसतोय तो शंभूंचा, शंकरांचा असावा असं माझं एक मत आहे. तुम्ही कमेंट करा गाईज काय असू शकेल. आणि इथे साईडलाच वेगवेगळ्या देवींचं, चामुंडा माता किंवा काल भैरवी माता यांचं सुद्धा कोरीव काम केलं गेलेलं आहे. खाली राजहंस आहे, एक शिपायांसारखं आहे, असं खाली तुम्हाला दिसून जाईल. काय त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज बांधता येईल. ही माळा असावी, माला इथे भाला, आणि आपण सेम भालाच वाटतोय. इथे दर्शन असं म्हणजे दिल्यासारखं, आशीर्वाद दिल्यासारखं असं. हां, आणि हे नंदींचे पाय, हा एक नंदींचा म्हणजे हे दोन पाय, हे इथून नंदींचा पाय दिसतो या साईडला सेम.
या साईडला जाण्याचा जो योग होता तो आत्ता नव्हता, बट नेक्स्ट टाईम खूप सारे कमेंट्स जर असतील तर आपण हा एरिया एक्सप्लोअर करूयात. तर हे आहे ते मंदिर जिथे 2 देवींचं स्थान आपल्याला दिसून येतं आणि साईडला छोटंसं असं एक कोरीव कामसुद्धा आहे. ते शिपाई असावेत असं मला वाटतंय, गार्ड असणार आहेत. चिंचेचं झाड आहे मागच्या बाजूला आणि हे पिंपरणीचं झाड. या मंदिराच्या ज्या बांधी आहेत वरच्या साईडला रूफटॉपवरती पारिजातक झाडाचं खूप प्रमाण आलेलं आहे. त्या कारणामुळे याची जी बांधी आहे ती खूप क्रॅक्स गेले, तुटण्याचं प्रमाण वाढलं आहे, काही ठिकाणी तुटलं सुद्धा आहे. आणि इकडे या साईडला जे मी म्हटलं जलकुंड, मेन टाकं जे आहे पाण्याचं, इथून प्रत्येक गुफेमध्ये, प्रत्येक पिंडींच्या एरियामध्ये पाणी सप्लाय केलं गेलं. या इथून आपण मेन मंदिराकडे निघालोय. इथे सुद्धा रुद्राक्षांचे पिंड, लिंग शिवजींचे तयार केले. या पेडेस्ट्रियन मार्फत, या रोड मार्फत पायऱ्या आहेत इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पोर्शनमध्ये छोटं छोटंसं असं केलेलं आहे जिथे दिवा ठेवण्यासाठी. आणि पिंडींचं कोरीव काम तुम्हाला पाहायला मिळेल इथे, वेगवेगळ्या देवांचं. पाटेश्वर मंदिर परिसरात पाऊल टाकताच इतिहास आणि भक्ती एकत्रच जाणवते. इथले जुने दगड, किल्ल्यांसारखी रचना काळाची साक्ष देत आजही उभी आहे. संपूर्ण परिसरात अनेक शिवलिंगे कोरलेली आहेत. प्रत्येक दगडांवर श्रद्धेचा ठसा. ही निर्मिती कशी, कधी आणि कोणी केली यापेक्षा ही देवांची जागा आहे आणि तिला तशीच सोडणं हाच खरा आदर आहे. इथे प्रश्न नाहीत, फक्त नमन आहे. तर्क नाही, फक्त श्रद्धा आहे. आजही हा परिसर शांतता, साधेपणा आणि भक्ती जपून ठेवतो. त्यासाठी या धार्मिक स्थळावरती, या धार्मिक ठिकाणी आपण आल्यानंतर त्याची पूर्णतः जपणूक केली पाहिजे. तरच ती गोष्ट जशी आहे तशी ठेवण्याचा प्रयत्न लागू होईल आपल्यापासून. या हर हर महादेव गाईज एक्सप्लेन करता येतच नाहीये. मंदिराची जी एंट्री आहे ती आहे इथून समोर. किती जुनं बांधकाम आहे, किती वेगळ्या प्रकारे, आणि डिझाईन जर तुम्ही बघितलं तर या गोष्टी आज या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, बट या पद्धतीने नाही. त्या फक्त आपण 3D ग्राफिक्स माध्यमातूनच बघू शकतो. हे जे बांधकाम आहे ना, खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. लॉकिंग सिस्टम आहे. आणि या साईडला आहे या मेन मंदिरांमधील शिवलिंग. हे मूळतः मेन मंदिर मानलं जातं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे. ही जागेवरतीच घडवले बरं का. दगड इथं मध्ये ठेवून हे घडवलं गेलं है ना. संपूर्ण एरियामध्ये लेखन केलं गेलेलं आहे. हे आहेत 7 चक्रास. जर बारकाव्याने तुम्ही बघितलं तर प्रत्येक वास्तूचं काहीतरी एक रेखन आहे. मंदिराच्या वरच्या साईडला तुम्ही आल्यानंतर थोडंसं एक छोटं पठार आहे. ते चढून आल्यानंतर तुम्हाला कार्तिक स्वामींचं दर्शन होईल. त्यांचं हे छोटंसं मंदिर बांधलं गेलेलं आहे वरच्या साईडला, जिथे छोटं असं पठार आहे. आणि इथे
अर्थातच शिवजींचे लिंग, छोटे छोटे लिंग सुद्धा आहेत त्या पूर्ण पोर्शन आणि पादुका असं मागे एकदम कोरलेलं पठार आहे आहे. मंदिराच्या कार्तिक स्वामींच्या. बोराची झाडं, तुळशी झाड आणि ती वडाचं झाड आहे. ज्याच्यावरती बजरंग बली बसले, छोटं पिल्लू आहे ते. खूप भाग आणि ते मम्मी पप्पांसोबत बसले. त्याचे मम्मी पप्पा खाली वाटतं आई. हा हे बघ कसं उड्या मारते, ये बा दाखवते आपल्याला असं उडी मारते. विटाळांचं स्थान सुद्धा बनवलं गेलेलं आहे, म्हणजे आहे या ठिकाणी वेगळ्या अशा दगडावरती तुम्हाला दिसून येईल. हर हर महादेव. सो गाईज फायनली आपण दर्शन घेऊन आलोय आणि इथून स्टार्ट होणार आहे. थोड्याशा पायऱ्या जर तुम्ही चढलात त्याच्यानंतर इथपर्यंत पायऱ्या आहेत साधारणतः एक 5 मिनिटापर्यंत. इथून पुढे पूर्ण कच्चा रस्ता, पठार चालू होणार आहे, झाडं आहेत सगळ्या बाजूनी. जसं मी म्हटलं तसं सेफ्टी हा तुम्हीच म्हणजे प्रॉपरली तुम्ही सेफली तिथून रोम करू शकता. आणि मंदिराचा परिसर पूर्णतः एकदम चांगला असा ठेवला गेलाय. तर तिथे तुम्ही आल्यानंतर शहरापासून लांब येण्याचा जर तुम्ही म्हणजे आनंद घ्यायचा असेल तुम्हाला आणि पूर्ण असा एक ॲम्बियन्स घ्यायचा असेल शांततेचा आणि सगळा थकवा तुम्हाला क्लिअर करायचा असेल, रिफ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी, तिथं गेल्यानंतर मंदिराच्या मठाच्या पायथ्याशीच बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवरती सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, प्रिकॉशन्स काय आहेत, कसं करायचं आहे. त्यामुळे आम्ही जास्त शूट घेण्याचा प्रयत्न नाही केला, पण जेवढा मला जमला तुम्हाला दाखवण्यासाठी तेवढा मी शूट घेतलेला आहे. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मंदिराचं जे पावित्र्य आहे ते राखण्याचा प्रयत्न पुरेपूर करा तुम्ही. जास्त कचरा घाण करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही काही खायला वगैरे घेऊन येताय तर आपल्यासोबतच घेऊन जावा, बॅगेमध्ये तुम्ही ठेवा, इथे घाण करू नका. कारण ऑलरेडी खूप चांगला असा परिसर ठेवलेला आहे. हा जो प्रिमायसेस आहे तो जसा आहे त्या पद्धतीनेच ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळे जे सेवक आहेत पूर्णतः सगळं दिवसभर ते येऊन पूर्ण कचरा काढतात, त्यामुळे तुम्ही ॲज इट इज ठेवा. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. हा ब्लॉग आहे पाटेश्वरचा, पूर्ण एरिया आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो थँक्यू गाईज, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन क्लिक करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच काहीतरी घेऊन. बाय गाईज.